Hello students, welcome back in our online English lecture. Today we are going to learn class 11th English textbook series unit number 2 and the poem number 2.3 Upon the Westminster Bridge. The poem is written by William Wordsworth. Now let's the full explanation in Marathi. Which is containing the picture of the London city. London city मधलं हे दृश्य आहे and this is the Westminster Bridge and this is the Thames River. Now थेम्स रिव्हर दाखवलेला आहे आणि त्याच्यावर असणारं ते ब्रिज आहे त्याला नाव दिलेलं आहे अपॉन वेस्टमिनिस्टर ब्रिज. सो आता ह्या पोएममधून आपण हे बघणार आहे हाऊ द पोएम वर्ड्सवर्थ विच इज सॉ द अर्ली मॉर्निंग. या ब्रिजवरून जाताना जे दृश्य बघितलं आहे किंवा जो सीन बघितलेला आहे तो सीन या कवितेमधून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. बिफोर स्टार्टिंग द पोएम लेट स्टार्टिंग द इमेज ऑफ द विल्यम वर्ड्सवर्थ. बॉर्न ऑन एप्रिल 1770 म्हणजे 7 एप्रिल 1770ला त्यांची बर्थ. वॉज अ मेजर इंग्लिश रोमॅन्टिक पोएट हू वॉज अन ऑनर्ड पोएट लॉरेट टू युनायटेड किंगडम इन द कोर्ट क्वीन व्हिक्टोरिया. क्वीन व्हिक्टोरिया यांच्यासमोर पोएट लोरेट हा त्यांना सन्मान मिळालेला होता. फ्रॉम 1843 अंटिल हिज डेथ ऑन 23 एप्रिल 1850 ही इज अ लिडिंग इंग्लिश नेचर पोएट. म्हणजेच त्यांनी इंग्लिश मध्ये नेचरशी रिलेटेड पोएम रचलेले आहेत. हिज कलेक्शन्स ऑफ पोएट्री लिलिकर बलॅड्स इज कन्सिडर ॲज द सेंट्रल वर्क ऑफ रोमॅन्टिक लिटररी थेरी. The poem Upon Westminster Bridge is one of the best examples of his romantic poems. So आज आपण जी पोएम पाहणार आहोत ती अपॉन द वेस्टमिनिस्टर ब्रिज ही पेटर्चन सॉनेट आहे. In which William Wordsworth described the beauty of bridge as a scene at dawn from Westminster Bridge. पेटर्चन सॉनेट म्हणजे हे तुम्हाला सांगितलं बघा 2 स्टांजा असतात. फर्स्ट स्टांजामध्ये 8 लाईन्स असतात आणि सेकंड स्टांजामध्ये 6 लाईन्स म्हणजे असं 14 लाईन्सचं एक काव्य रचलेलं आहे. अँड दिस पोयम डिस्क्राइब्स द ब्युटी ऑफ द सीन अँड डॉन. ॲट डॉन म्हटलेलं आहे म्हणजे पहाटेची वेळ. ती कुठली? द वेस्टमिनिस्टर ब्रिज. द वर्ल्ड हॅड सीन एक्सपिरियन्स ऑफ इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन. आधुनिक जगात असणारं प्रदूषण सांगितलेलं आहे. अँड द पोएट वॉज इनथ्रॉल बाय द panoramic landscape beauty and calm quiet nature. Before him this poem was first published. म्हणजे निसर्गामधलं जे सौंदर्य आहे ज्यावेळेस लोकांची कोणतीही काही गडबड नाही कोणत्याही प्रकारचं प्रदूषण नाही त्यावेळेस नेचर किती ब्युटिफुल असतं हे सांगितले. दिस पोएम वॉज फर्स्ट पब्लिश्ड इन द कलेक्शन्स ऑफ पोएम इन 2 व्हॉल्यूम्स इन 1807. म्हणजे 1807मध्ये त्यांनी ही पोएम पब्लिश करण्यात आली होती. नाव लेट्स लर्न द पोएम अपॉन द वेस्टमिनिस्टर पेज. लुक ॲट द पेज नंबर 82. Earth has not anything to show no more fair. Dull would he be of a soul who could pass by, a sight so touching in its majesty. The city now doth like a garment wear, and the beauty of the morning silent bear. म्हणजेच त्यांना काय सांगायचं या ठिकाणी पृथ्वीवर असा सुंदर देखावा दुसरे कुठे बघितला आहे का कुठे असू शकतो. म्हणजेच त्यांना असं म्हणायचं आहे डल वूड ही बी सोल हू वूड पास बाय. म्हणजे ते असं म्हणतात की एवढा सुंदर देखावा एखादा डलनेस म्हणजे कसं अरसिक असणारा व्यक्ती इग्नोर करू शकत. किंवा द साईट सो टचिंग इन इट्स मॅजेस्टी म्हणजे की दुर्लक्षित करण्यासारखं तो सीनच नाही आहे. आणि लंडन शहर हे इतकं शांत आहे म्हणजे सिटी नाव डोथ लाईक गारमेंट्स वेअर द ब्युटी ऑफ द मॉर्निंग सायलेंट बेअर. ते म्हणतात की ॲज इट इज जी मॉर्निंग आहे ती काय केलेली आहे. ती मॉर्निंग या ठिकाणी अतिशय सकाळ स्वच्छ सुंदर आहेत आणि ती सिटी काय आहे सध्या डॉथ आहे. DOTH म्हणजेच काय डॉटचं मिनिंग इथं डज घ्यायचं आहे. आणि जी आपलं ओल्ड इंग्लिशमधला हा वर्ड आहे विल्यम वर्ड्सवर्थ यांनी ओल्ड इंग्लिशचं यूज केला. इथे आपण डजचं मिनिंग घ्यायचं आहे. अँड लाईक अ गारमेंट्स त्यांनी कसं म्हटलं आहे बघा. गारमेंट्स म्हणजे वेअरिंग अ ड्रेस
आणि या सकाळचं जे वातावरण आहे की ते वातावरण कसं आहे बघा. तिथे वर्ड्सवर पुन्हा काय म्हणताय बघा. अर्थ हॅज नॉट एनिथिंग टू शो मोर फेअर अँड अ साईट सो टचिंग इन इट्स मॅजेस्टी द ब्युटी ऑफ द मॉर्निंग अ सायलेंट बिअर. म्हणजे पृथ्वीवरती एवढा सुंदर देखावा असू शकतो का? आणि इतका अरसिक एखादी व्यक्ती असू शकेल का की जी या सौंदर्य देखाव्याकडे दुर्लक्ष करू शकेल? आणि अजून लंडन सिटी जागीच झालेली नाही आहे. आणि ही जे सकाळची अतिशय स्वच्छ निर्मळ असं चमकत असणारं जे वातावरण आहे, त्या शहराने काय केलं आहे, पहाटेचे अतिशय सुंदर असं वस्त्र परिधान केलेलं आहे. गारमेंट्स म्हणजे युनिफॉर्म किंवा ड्रेस कोड. And the next line, the sheep, towers, domes, theatres, and the temples lie open up to the fields and to the sky, all bright and the glitterings in the smokeless air. Never did sun more beautiful steep in his first splendor, valley, rock, or hill. In the second stanza, सायलेंट असं म्हटलेलं आहे की काय म्हटलेलं आहे या ठिकाणी. सायलेंट आहे, बेअर आहे, हे शिप्स आहे, टॉवर्स, डोम्स, थिएटर्स अँड टेम्पल्स. म्हणजे सूर्योदयाच्या पूर्वी जी शांत प्रहर आहे त्यामध्ये हवेत कोणतंही पोल्युशन्स नाही. इथं शिप्स म्हणलं आहे, जहाजे, टॉवर्स, मनोरे, डोम्स, थिएटर्स, चित्रपटगृहे, टेम्पल्स, या सगळ्या मानवनिर्मित ज्या गोष्टी आहेत त्याही अजून काय आहे, शांत आहेत. अँड ऑल ब्राईट ग्लिटरिंग, हवेत कोणतंही प्रदूषण नाही. इन द स्मोकलेस आहे, कोणतंही प्रदूषण नसल्यामुळे हे ग्लिटरिंग करतायत, चमकत आहे. अँड द फर्स्ट ब्राईट ग्लिटरिंग द स्मोकलेस, नेवर डिड सन मोर ब्युटिफुली स्टीप. आणि इतकं सुंदर सीन त्यांनी कधीही बघितला नाही. एवढी शांतता किंवा एवढे सुखवणारे क्षण त्यांनी बघितलं नव्हतं. आता या ठिकाणी काही वर्ड्स असे आहे बघा, स्प्लेंडर म्हणजे नेवर सीन. असे दृश्य त्यांनी पूर्वी कधीच बघितलेलं नाही आहे. आणि अशा पद्धतीने नीरव शांतता किंवा इतकी सुखवणारी शांतता असू शकते हे ते फर्स्ट टाईम अनुभवत आहे. नाव द नेक्स्ट लाईन, नेवर डीड सन मोर. आता या ठिकाणी काही वर्ड्स असे आहे की जे ओल्ड इंग्लिशमधले आहे, हे लक्षात घ्यायचं. आता ज्यावेळेस नेव्हर सॉ आय, या ठिकाणी नेव्हर सॉ आय हा जो वर्ड आहे हा ओल्ड इंग्लिशमधला आहे. नेव्हर फेल्ट अ काम सो डीप द रिव्हर ग्लिटेड ॲट हिज ओन स्वीट विल डिअर गॉड द वे हाऊसेस सीम अस्लीप अँड ऑल दॅट माइट हर्ट इज लाईंग स्टील. In this stanza, poet saying that the river Thames glided and the slowly under the bridge, and the people houses in the sleep, and collectively their hearts lying still. Now, so या ठिकाणी पोएट वर्ड्सवर त्यांना सांगायचं आहे. आता हे जे वर्ड्स वापरले, नेवरचा अर्थ म्हणजे कधीही नाही, किंवा जे न्यू वर्ड्स आले बघा, स्टीप हा वर्ड एक यूज केलेला आहे. ॲक्च्युली स्टीपचा STEEP ह्या स्टीप म्हणजे टू कवर विथ, विस्तारणे किंवा कवरिंग. म्हणजे कशा पद्धतीने हे वर्ड आलेलं आहे की सूर्याचं वर्णन करताना हा वर्ड्स ते यूज करत आहे. नेवर सॉ आय फेल्ट द काम अँड सो डीप द रिव्हर डील्थ ॲट हिज ओन स्वीट विल अ डिअर गॉड ॲट व्हेरी हाऊसेस सीम्स अस्लीप. म्हणजे ज्या पद्धतीने ब्रिज खालून ती थेम्स नदी संथ वाहत आहे आणि लोक अजून काय आहेत, अजून निद्राधीन आहे, म्हणजे अजून स्लीपिंग मुवमेंटमध्ये आहे. म्हणजे सो की या ठिकाणी या ठिकाणी असं सांगितलेलं आहे का अतिशय सुखवणारे हे क्षण आहे, हे क्षण या ठिकाणी सांगितलेले आहे. आता नाव आपण होल पोयम परत एकदा तुम्हाला रिमाइंड करूया. अर्थ हॅज एनिथिंग टू शो मोर फेअर डल वुड बी soul who could pass by the sight so touching in its majesty. This city now the taught like a garment wear, the beauty of in the morning silent bear, sheep, towers, domes, theatres, and temples lie upon into the fields and the sky, all the bright glittering in the smokeless air. Never did sun more beautifully steep in his first splendor, valley, rock, or hill. Never saw I, never felt a calm so deep. The river glittered at his own sweet will. A dear God, the very houses seems asleep, and all that mighty heart is very lying still. Now, this is a very interesting poem written by the William Wordsworth upon the west
वेस्टमिनिस्टर ब्रिज. सो आज आपण ही पोएमच्या पद्धतीने अभ्यासली आहे. आय होप ही तुम्हाला एक्सप्लेनेशन समजलं असेल. त्यानंतर आपण ब्रेनस्टॉर्मिंगचे क्वेश्चन्स बघणार आहोत आणि ब्रेनस्टॉर्मिंगच्या क्वेश्चन्सची तुम्हाला ही पोएम अजून चांगल्या प्रकारे ॲनालिसिस होऊ शकते. नाव थँक्यू सो मच.